हॅलो. घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आपण आज बघतो आहोत सेशन नंबर 9. आय होप की तुम्ही माझ्या आधीचे सेशन्स अटेंड केलेच असतील. तर आपण आज बघतो आहोत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय? तर मित्रांनो, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय? तर हे असे शब्द असतात जे दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात. ओके. आता इथे जे तुम्हाला दिसतंय आफ्टर, ऑल्दो, ॲज इफ, ॲज लाँग ॲज हे सगळे जे आहेत ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. हे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत, हे जे शब्द आहेत जसं की बिफोर, इव्हन इफ, इव्हन दो, अनलेस, अंटिल हे जे सगळे कंजंक्शन्स तुम्हाला दिसतायत, तर हे 2 वाक्यांमधील रिलेशन दाखवतात. जसं की 2 सेंटेन्सेसला ते जोडतात आणि त्या 2 सेंटेन्सेस मधलं रिलेशन काय आहे किंवा ते एकमेकांवर कसे डिपेंडंट आहेत हे दाखवतात. तर आजच्या या सेशनमध्ये मी कंप्लीट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे काय आणि ते तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मी सेंटेन्सेस कन्व्हर्ट करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, माझा कंप्लीट व्हिडिओ बघत राहा. मी जातीये डायरेक्टली सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि त्याच्या सेंटेन्सेस वरती. आता सगळ्यात पहिलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स इथे घेतलंय आफ्टर. आफ्टरचा मराठीमध्ये अर्थ होतो नंतर. ओके. आता आफ्टर हे तुम्हाला सेंटेन्सेस मध्ये कधी यूज करायचं आहे ते बघूया. तर इथे फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 1, आय वेंट होम आफ्टर द मीटिंग एंडेड. आय वेंट होम. आता हे आय वेंट होम म्हणजे हे सेंटेन्स नंबर 1. ओके. आणि दी मीटिंग एंडेड म्हणजे सेंटेन्स नंबर 2. ओके. तर सेंटेन्स नंबर 1 आणि सेंटेन्स नंबर 2 ला इथे आफ्टर ह्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जॉइन केलेलं आहे. ओके. तर इथे मराठीमध्ये अर्थ असा होतो या सेंटेन्सचा, बैठक संपल्यानंतर मी घरी गेलो. ओके. आय वेंट होम. मी घरी गेलो. ओके. हे एक सेंटेन्स होतं, ज्याचा कंप्लीट मीनिंग आपण घेऊ शकतो. आणि द मीटिंग एंडेड हे एक हे एक सेंटेन्स आहे, जे डिपेंड आहे या सेंटेन्स वरती. तर हे दोन्ही सेंटेन्स आफ्टरनी जॉइन केलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल सेकंड बघूया. वी विल ईट आफ्टर दे अराईव्ह. वी विल ईट हे एक सेंटेन्स आहे आणि दे अराईव्ह हे एक सेंटेन्स आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर ह्या दोन्ही सेंटेन्सला इथे जॉइन करण्याचं काम आफ्टरनी केलेलं आहे. ओके. सो याचा मराठी मीनिंग काय होतो? ते आल्यावर आपण जेवू किंवा ते आल्यावर आपण जेवण करूया. ठीक आहे. सो आफ्टरचा यूज तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर थर्ड एक्झाम्पल बघूया. शी वेंट टू बेड आफ्टर शी हॅड डिनर. ओके. शी वेंट टू बेड म्हणजे ती झोपायला गेली. आफ्टर, आफ्टर हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण इथे यूज केलेलं आहे. आफ्टरच्या नंतरचं सेंटेन्स काय आहे? शी हॅड डिनर. शी हॅड डिनर. हॅड कधी यूज करतोय? आता बघा, हॅव, हॅज, हॅड ह्याच्यावर मी एक कंप्लीट सेशन घेतलेलं आहे. तिथे मी हॅव, हॅज, हॅड चा यूज तुम्ही कधी करायचा आहे हे मी त्या सेशन मध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युली हॅड जेव्हा आपण घेतो तर ती जी क्रिया त्यातून आपण दर्शवतो ती पास्ट मध्ये घडून गेलेली असते, तेव्हा आपण हॅडचा यूज करतो. आणि जनरली जेव्हा क्रिया कंप्लीट करून झालेली असेल तेव्हा आपण हॅड यूज करतो. ओके. तर इथे जे मराठीमध्ये ट्रान्सलेशन होईल तुमच्या सेंटेन्सचं ते असं आहे, तिने जेवण केल्यानंतर ती झोपायला गेली. ओके. शी वेंट टू बेड आफ्टर शी हॅड डिनर. ओके. आता नेक्स्ट जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आहे ऑल्दो. ऑल्दोचा मीनिंग होतो जरी किंवा तरीही. तर आता ह्याचा सेंटेन्स मध्ये यूज कसा होतो आणि ते तुम्हाला कसं यूज करायचंय ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं जे सेंटेन्स इथे दिसतं आहे, ऑल्दो इट वॉज रेनिंग ही वेंट आउट. ऑल्दो इट वॉज रेनिंग ही वेंट आउट. ऑल्दोचा मीनिंग आहे जरी तरीही. ओके. सो ह्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? जरी पाऊस पडत होता तरी तो बाहेर गेला. ओके. ऑल्दो म्हणजे जरी तरीही असं आपण यूज करू शकतो. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघूया. ऑल्दो ही ट्राईड हार्ड ही डिडंट सक्सीड. त्याने खूप प्रयत्न केला तरी तो यशस्वी झाला नाही. ओके. असं तुमचं मराठीमध्ये सेंटेन्स इथे तयार होईल. तर ऑल्दो हे जनरली सेंटेन्सच्या स्टार्टिंगलाच यूज करतो आपण.
ठीक आहे. सो थर्ड एक्झाम्पल इथे बघूया. ऑल्दो शी वॉज टायर्ड, शी कंटिन्यूड वर्किंग. ती दमली होती तरी तिने काम सुरूच ठेवले. ती दमली होती तरी तिने काम सुरूच ठेवले. ओके. सो ऑल्दोचा मीनिंग तुम्हाला कळालंच असेल आणि अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकता. ऑल्दो नंतर जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आहे इव्हन दो. इव्हन दो म्हणजे काय? तर त्याचाही मीनिंग जरी तरीही असाच होतो. इव्हन दोचा मीनिंग सुद्धा जरी तरीही असाच होतो. तर आता इव्हन दो कसं यूज करायचं आहे सेंटेन्समध्ये ते आपण बघूया. हे सुद्धा तुम्हाला जनरली सेंटेन्सच्या स्टार्टिंगलाच यूज करायचं आहे. सो सेंटेन्स असा आहे इथे, इव्हन दो ही इज रिच, ही इज हंबल. जरी तरीही. तो श्रीमंत असूनही नम्र आहे. ओके. आता आपण असंही म्हणू शकतो, जरी तो श्रीमंत आहे, तरीही तो नम्र आहे. ओके. आता सेकंड सेंटेन्स बघूया. इव्हन दो इट्स एक्सपेन्सिव्ह, आय बॉट इट. इव्हन दो. तुम्ही सेंटेन्सच्या स्टार्टिंगलाच इव्हन दो यूज केलं आहे. इव्हन दोचा मीनिंग होतो जरी तरीही. ओके. सो इव्हन दो इट्स एक्सपेन्सिव्ह, आय बॉट इट. ते महाग आहे तरी मी ते घेतलं. सो ह्याचं मीनिंग होईल. ओके. थर्ड सेंटेन्स बघूया. इव्हन दो शी वॉज लेट, शी अपोलोगाइज्ड. त्याचा मराठीमध्ये अर्थ बघूया. ती उशिराने आली तरी तिने माफी मागितली. ओके. आता इव्हन दोचा यूज तुम्ही असं करायचा आहे. आता हे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत, माझ्या थ्रू आउट व्हिडिओमध्ये मी सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स तुम्हाला असे मराठीमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स सुद्धा घेतलेले आहेत. सो तुम्ही हा कंप्लीट व्हिडिओ बघा. आय एम शुअर की व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय, त्याचा यूज कसा करायचा आहे ते सगळं क्लिअर झालेलं असेल. सो आता ऑल्दो बघितलंय आपण, इव्हन दो बघितलंय, आता फक्त दो. दोचाही अर्थ जरी तरीही असाच होतो. दोचा सुद्धा अर्थ जरी तरीही असाच होतो. ओके. सो दो जनरली ऑल दो, इव्हन दो आणि दो सेंटेन्सच्या स्टार्टिंगला घ्यायचं आहे. ओके. आता हे सेंटेन्स बघून तुम्हाला कसं आपण सेंटेन्स त्याचं तयार करू शकतो हे आपण बघूया. आता फर्स्ट सेंटेन्समध्ये दो स्टार्टिंगला घेतलंय, पण सेकंड सेंटेन्समध्ये दो स्टार्टिंगला नाही घेतलंय. सो सेंटेन्स आपण डिरेक्टली बघूया. फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते आहे दो ही ट्राईड, ही डिडंट सक्सीड. हेच एक्झाम्पल आपण आधीच्या सुद्धा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये घेतलं होतं. ह्याचा मराठीमध्ये मिनिंग होतो त्याने प्रयत्न केला तरी यश मिळालं नाही. ओके. त्याने प्रयत्न केला तरी यश मिळालं नाही. तर दोचाही मिनिंग जरी तरीही असाच होतो. आता सेकंड जे एक्झाम्पल आहे ते आहे ही स्माइल्ड दो ही स्माइल्ड दो ही वॉज सॅड. म्हणजे तो दुःखी असूनही हसला. तो दुःखी असूनही हसला. ही स्माइल्ड दो ही वॉज सॅड. असे सेंटेन्सेस तुम्ही यूज करू शकता आणि तुमच्या डेली यूजमध्ये तुम्ही असे सेंटेन्सेस बोलून बघायचे आहेत. थर्ड सेंटेन्स दोचं असं घेतलंय. दो शी इज यंग, शी इज वाईज. शी इज यंग, शी इज वाईज. दो म्हणजे जरी ती लहान आहे तरी ती शहाणी आहे. जरी ती लहान आहे तरी ती शहाणी आहे असा याचा मीनिंग होतो. तर दोला कसं यूज करायचंय ते आपण बघितले. आता दोच्या नंतर ॲज. ॲज हे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे त्याचा मीनिंग आहे म्हणून किंवा जेव्हा. अशा मध्ये तुम्ही त्याला यूज करू शकता. सो ॲज सुद्धा तुम्हाला सेंटेन्सच्या स्टार्टिंगला यूज करायचा आहे जनरली. सो फर्स्ट सेंटेन्स आपण इथे बघितलंय. ॲज यू आर माय फ्रेंड, आय ट्रस्ट यू. ॲज म्हणजे जसं की किंवा जेव्हा किंवा म्हणून असं त्याचा मीनिंग होतो. सो ॲज यू आर माय फ्रेंड, आय ट्रस्ट यू. तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. ॲजचा मीनिंग आहे म्हणून किंवा जेव्हा. सेकंड सेंटेन्स बघूया. ॲज ही स्पोक, एव्हरीवन लिसन्ड. ओके. ॲज ही स्पोक म्हणजे तो बोलत होता तसा सगळे ऐकत होते. ओके. तो बोलत होता तसं सगळे ऐकत होते असा त्याचा मीनिंग होईल. तर थर्ड सेंटेन्स आहे. ॲज आय वॉज लिव्हिंग दी फोन रँग. मी निघत असताना फोन वाजला.
मी निघत असताना फोन वाजला किंवा जेव्हा मी निघत होतो तेव्हा फोन वाजला, असं ह्याचं मीनिंग होईल. ॲजला तुम्हाला असं यूज करायचं आहे. आता ॲज नंतर ॲज इफ चा यूज सेंटेन्समध्ये कसं करायचा आहे ते बघूया. ॲज इफला मराठीमध्ये जणू काही असा आपण त्याचा मीनिंग घेतो. सो सेंटेन्स बघूया. शी बिहेव्ड ॲज इफ नथिंग हॅड हॅपन्ड. जणू काही. जणू काही आपण बोलताना बरेचदा जणू काहीचा यूज करत असतो. ओके. सो इथे मी काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. ते फॉर एक्झाम्पल म्हणून घेतले. तसेच काही सेंटेन्सेस तुम्हाला सुद्धा बनवून बघायचे आहेत. ओके. सो पहिलं सेंटेन्स आहे शी बिहेव्ड ॲज इफ नथिंग हॅड हॅपन्ड. तिने असे वागले जणू काही काहीच घडले नाही. ओके. आता सेकंड सेंटेन्स बघूया. दे ऍक्टेड ॲज इफ दे वेअर इनोसंट. त्याचा मराठीमध्ये मीनिंग होतो ते असे वागले जणू ते निर्दोष आहेत. ओके. ते असे वागले जणू ते निर्दोष आहेत. जणू काही तुम्ही असं इथे यूज करू शकता. तर थर्ड सेंटेन्स बघूया. ही टॉक्स ॲज इफ ही नोज एव्हरीथिंग. म्हणजे तो अशा प्रकारे बोलतो जणू काही त्याला सगळं माहित आहे. तो अशा प्रकारे बोलतो जणू काही त्याला सगळं माहित आहे, असं त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल. आणि पण जनरली हे असे सेंटेन्सेस आपल्या डेली यूजमध्ये बोलतो. ही टॉक्स ॲज इफ ही नोज एव्हरीथिंग. म्हणजे तो असा बोलत होता जणू काही त्याला सगळं माहित आहे. ओके. आता ॲज इफ नंतर आपल्याला बघायचं आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कुठलं, तर ॲज लॉंग ॲज. ओके. ॲज लॉंग ॲज चा मराठीमध्ये मीनिंग होतो जोपर्यंत. ओके. सो डिरेक्टली आपण सेंटेन्सेस बघूया. फर्स्ट सेंटेन्स आहे यू कॅन स्टे ॲज लॉंग ॲज यू वॉन्ट. यू कॅन स्टे ॲज लॉंग ॲज यू वॉन्ट. ॲज लॉंग ॲजचा मीनिंग आहे जोपर्यंत. सो तू हवे तेवढे दिवस राहू शकतोस. ठीक आहे. एक्झॅक्ट जोपर्यंत जे मराठीमध्ये मीनिंग मी तुम्हाला दिलाय, एक्झॅक्ट तो मीनिंग इथे नाही लिहिलाय. ठीक आहे. बट त्याच्या रिलेटेड मीनिंग तुम्हाला इथे घ्यायचं आहे. जसं की जोपर्यंत तुला वाटेल तेवढे दिवस तू राहू शकतोस. ठीक आहे. तू हवे तेवढे दिवस इथे राहू शकतोस. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स बघूया. आय विल हेल्प यू ॲज लॉंग ॲज आय कॅन. आय विल हेल्प यू ॲज लॉंग ॲज आय कॅन. ठीक आहे. जितकं होईल तितकं, असं आपण याचा मीनिंग इथे घेऊ शकतो. ठीक आहे. मी शक्य तितकी मदत करीन. ह्याचा मराठीमध्ये मीनिंग असा घेतला आहे, मी शक्य तितकी मदत करीन. ॲज लॉंग ॲज म्हणजे इथे त्याचा मीनिंग थोडासा मराठी लँग्वेज आहे. मराठी लँग्वेजमध्ये एका शब्दाचे जे आहे ते बरेचसे वेगवेगळे मीनिंग्स होऊ शकतात. तर इथे आय विल हेल्प यू ॲज लॉंग ॲज आय कॅन त्याचा मीनिंग होतो मी शक्य तितकी मदत करीन. ओके. आता थर्ड सेंटेन्स आपण बघूया फॉर एक्झाम्पल म्हणून. ॲज लॉंग ॲज यू फॉलो द रूल्स यू आर सेफ. म्हणजे जेवढे तू नियमाचे पालन करशील किंवा जोपर्यंत तू नियमाचे पालन करशील तोपर्यंत तू सुरक्षित आहेस. ओके. त्याला इथे असं लिहिलंय, तू नियमांचे पालन करत असशील तर तू सुरक्षित आहेस. मराठी सेंटेन्स आहे, आपण त्याला 2-3 प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे. सो ॲज लॉंग ॲज यू फॉलो द रूल्स यू आर सेफ. म्हणजे जोपर्यंत तू नियमांचे पालन करशील तोपर्यंत तू सुरक्षित आहेस. आता मित्रांनो, हे जे काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत, इथे मी एक्झाम्पल्स यासाठी घेतले आहेत की तुम्हाला अजून क्लिअर व्हायला हवं. तर बिकॉजचा मराठी मीनिंग होतो कारण. तर बिकॉज हे सेंटेन्समध्ये कसं यूज करायचं आहे. मी मुद्दाम इथे सेंटेन्सेस घेऊन तुम्हाला दाखवलं आहे मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा, की त्याचा वापर तुम्ही कसा करायचा आहे. ओके. सो बिकॉज म्हणजे कारण. फर्स्ट सेंटेन्स मी घेतले ही स्टेड होम बिकॉज ही वॉज सिक. ही स्टेड होम बिकॉज ही वॉज सिक. तो आजारी होता म्हणून घरी राहिला. ठीक आहे. तो आजारी होता म्हणून घरी राहिला, असं इथे त्याचा मिनिंग होईल. कारण किंवा म्हणून असं म्हणू शकतो. सो सेकंड सेंटेन्स आहे शी क्राईड बिकॉज शी लॉस्ट हर टॉय. तिने तिचं खेळणं हरवलंय त्या कारणामुळे ती रडत होती. ओके. सो मराठीमध्ये इथे सेंटेन्स कसं कन्वर्ट केलंय, तिचं खेळणं हरवलं म्हणून ती
रडली. ओके, तिचं खेळणं हरवलं म्हणून ती रडली. आता थर्ड सेंटेन्स इथे फॉर एक्झाम्पल घेतलंय. आय लेफ्ट अर्ली बिकॉज आय हॅड वर्क. आय लेफ्ट अर्ली बिकॉज आय हॅड वर्क. माझं काम होतं म्हणून मी लवकर निघालो. ओके, असे सेंटेन्सेस आपण जनरली यूज करत असतो. ठीक आहे, मी इथे मुद्दाम तुम्हाला अजून जास्त क्लिअर होण्यासाठी एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये असं इंग्लिश आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून दाखवलंय. आता बिकॉजच्या नंतर आपण जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन बघतोय ते आहे बिफोर. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा मिनिंग मी सांगितला आहे की असं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे असा शब्द असतो की जो दोन सेंटेन्सेसला जोडण्याचा काम करतो. आता बिफोरचा मिनिंग आहे आधी. ठीक आहे, सो डिरेक्टली एक्झाम्पल मध्ये बघूया आपण की बिफोरला कसं यूज करायचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे वॉश युअर हँड्स बिफोर यू इट. वॉश युअर हँड्स बिफोर यू इट. आता याचा मिनिंग होतो मराठीमध्ये तू जेवणाआधी हात धुवून घे. ओके, जेवणाच्या आधी हात धुवून घे. ओके, आता सेकंड सेंटेन्स आहे ही अराइव्ड बिफोर द मूव्ही स्टार्टेड. ही अराइव्ड बिफोर द मूव्ही स्टार्टेड. मराठीमध्ये मिनिंग असा होतो चित्रपट सुरू होण्यापूर्वी तो आला. ओके, ही अराइव्ड. अराइव्ड म्हणजे ऑलरेडी तो आलाय. ओके, पास्ट मध्ये आपण यूज केलं इथे. सो थर्ड सेंटेन्स बघूया. फिनिश युअर होमवर्क बिफोर डिनर. आता इथे बिफोरचा यूज म्हणजे आधी, डिनरच्या आधी. ठीक आहे, म्हणजे जेवणाच्या आधी. सो मिनिंग असा होतो जेवणाआधी तुझा गृहपाठ पूर्ण कर. ओके, फिनिश युअर होमवर्क बिफोर डिनर. ठीक आहे, सो त्याचा मराठी मिनिंग झाला जेवणाआधी तुझा होमवर्क किंवा गृहपाठ पूर्ण कर. आता बिफोरच्या नंतर इव्हन इफ कसं यूज करायचं आहे ते आपण बघूया. इव्हन इफचा मिनिंग आहे जरी असले तरी. ओके, जरी असले तरी. आता बोलताना आपण बरेचदा इव्हन इफ ते सेंटेन्सेस बोलतो पण आपल्याला माहित नसतं की इव्हन इफ कोणत्या सेंटेन्स मध्ये कसं यूज करायचं आहे. सो डिरेक्टली आपण फर्स्ट सेंटेन्स बघूया. आय विल कम इव्हन इफ इट रेन्स. आय विल कम इव्हन इफ इट रेन्स. पाऊस आला तरी मी येईन. ओके, किंवा असं लिहू शकतो जरी पाऊस आला तरी मी येईल. ठीक आहे, तर सेकंड सेंटेन्स आहे शी हेल्प्स अदर्स इव्हन इफ शी इज बिझी. जरी ती व्यस्त असली तरी ती इतरांना मदत करते. मराठीमध्ये मिनिंग लिहिलंय ती व्यस्त असली तरी इतरांना मदत करते. ठीक आहे, आता थर्ड सेंटेन्स बघूया. ही स्पीक्स द ट्रूथ इव्हन इफ इट हर्ट्स. इव्हन इफ इट हर्ट्स. ओके, त्याचा मराठीमध्ये मिनिंग होतो ते दुखावले तरी तो सत्य बोलतो. ठीक आहे, ही स्पीक्स द ट्रूथ म्हणजे तो सत्य बोलतो. इव्हन इफ म्हणजे जरी ते आता इथे आहे इट हर्ट्स. ते दुखावले तरीही तो सत्य बोलतो असा त्याचा मिनिंग होतो. आता इव्हन इफच्या नंतर फक्त इफ म्हणजे काय आणि त्याचे सेंटेन्सेस कसे तयार करायचे आहेत ते आपण बघूया. इफचा मिनिंग होतो जर. इफचा मिनिंग होतो जर. तर मी मी एका सेशनमध्ये इफ देन कसं यूज करायचं आहे आणि त्याचे सेंटेन्सेस कसे बनवायचे आहेत ते शिकवलं आहे. आता इथे इफचा मिनिंग होतो जर आणि इफला आपल्याला सेंटेन्स मध्ये कसं यूज करायचंय बघूया. इफ इट रेन्स वी विल कॅन्सल द ट्रिप. मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन कसं होईल. जर पाऊस आला तर आपण सहल रद्द करू. किंवा असं लिहू शकतो पाऊस आला तर आपण सहल रद्द करू. ओके, आता सेकंड बघूया. म्हणजे जर तरचे सेंटेन्स मोस्टली आपल्याला इथे यूज करायचे असतात. तर इफचा मिनिंग आहे जर. तर सेकंड सेंटेन्स बघूया. आय विल हेल्प यू इफ यू आस्क. आय विल हेल्प यू इफ यू आस्क म्हणजे तू जर विचारशील तर मी मदत करीन. ओके, तू जर विचारशील तर मी मदत करीन. आता थर्ड सेंटेन्स बघूया जर तरचा. इफ यू स्टडी वेल यू विल पास. ओके, मराठीमध्ये अर्थ होतो तू नीट अभ्यास केला तर पास होशील. तू नीट अभ्यास केला तर पास होशील. ठीक आहे, आता इफच्या नंतर तुम्हाला इन केस
इन केस हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कधी यूज करायचं आहे ते बघा. आपण बोलताना जनरली इन केसचा यूज करत असतो. आता इन केसला मराठीमध्ये म्हणतात जर का किंवा केव्हा असेल तर. एक्झॅक्ट मराठीमध्ये मीनिंग असे तुम्हाला तुमच्या लक्षात येणार नाहीत. तर आपण एक्झाम्पल मधून बघूया. एक्झाम्पल मधून ते जास्त क्लिअर होईल. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, टेक अन अम्ब्रेला इन केस इट रेन्स. इन केस इट रेन्स म्हणजे पॉसिबिलिटी इथे आपण दर्शवतोय आहे सेंटेन्सेस मध्ये. जर का पाऊस आला तर त्यासाठी त्या केसमध्ये आपल्याजवळ छत्री असायला हवी. ओके, सो टेक अन अम्ब्रेला, आपण एक ऑर्डर दिलेली आहे की छत्री घे म्हणून. टेक अन अम्ब्रेला इन केस इट रेन्स, पाऊस आला तर छत्री घे. इन केस म्हणजे जर का पाऊस आला तर त्या वेळी आपल्याजवळ छत्री असायला हवी. सो जर पाऊस आला तर इथे आपण असं सेंटेन्स घेतला आहे, पाऊस आला तर छत्री घे. ओके, सेकंड सेंटेन्स आहे, कॅरी युअर आयडी इन केस यू नीड इट. इन केस यू नीड इट म्हणजे जर का तुला गरज पडली तर तुझ्याजवळ असू दे. सो मराठीमध्ये मीनिंग आहे, तुला ओळखपत्र लागेल म्हणून ते बाळग. ओके, थर्ड सेंटेन्स आहे, आय विल कॉल यू इन केस आय एम लेट. म्हणजे जर मी लेट झालो किंवा लेट होणार असेल तर मी तुला कॉल करेल. सो मला उशीर झाला तर तुला कॉल करीन. असे सेंटेन्सेस आपल्याला इन केसचे घ्यायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, आता वन्सचा मराठी मिनिंग होतो एकदा. वन्सचा मराठी मिनिंग होतो एकदा. वन्स हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सेंटेन्सेस मध्ये कसं यूज केले ते आपण बघूया. वन्स यू स्टार्ट डोंट स्टॉप. एकदा का तू सुरुवात केलीस की थांबू नकोस, असा त्याचा मिनिंग होतो. एकदा तू सुरुवात केलीस की थांबू नकोस. सेकंड सेंटेन्स बघूया, आय विल कॉल यू वन्स आय रीच होम. म्हणजे एकदा का मी घरी पोहोचलो तर मी तुला फोन करेल किंवा कॉल करेल. सो मराठीमध्ये मिनिंग होतो, मी घरी पोहोचल्यावर तुला कॉल करीन. ओके, थर्ड सेंटेन्स बघूया, वन्स ही एक्सप्लेन्ड इट एव्हरीवन अंडरस्टूड. म्हणजे एकदा का त्याने ते समजावून सांगितलं तर सगळ्यांना ते समजेल. ठीक आहे, सो मराठीमध्ये या सेंटेन्सचा अर्थ असा होतो, त्याने एकदा समजावून सांगितल्यावर सगळ्यांना समजले. ठीक आहे, आता वन्सचा यूज कसा करायचा आहे सेंटेन्स मध्ये हे आपण बघितलंय. नेक्स्ट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे सिन्स. ओके, सो सिन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो पासून किंवा कारण. आता सेंटेन्सेस मध्ये आपण बघूया की सिन्सचा यूज कसा होतो. सो बघूया, सिन्स म्हणजे काही वर्षापासून किंवा काही वेळापासून असं जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तेव्हा आपण सिन्सचा यूज करतो. सो सिन्स ही वॉज लेट ही मिस्ड द बस. तो उशिरा आला म्हणून त्याची बस चुकली. आता इथे मिनिंग घेतलाय म्हणून किंवा कारण. ओके, सो सेकंड सेंटेन्स बघूया, आय हॅवंट सीन हर सिन्स मंडे. सिन्स मंडे म्हणजे इथे जो मिनिंग आहे, आय हॅवंट सीन हर सिन्स मंडे, त्याचा मिनिंग असा आहे की सोमवारपासून मी तिला पाहिलं नाही. सोमवारपासून मी तिला पाहिलं नाही असा त्याचा मिनिंग होतो. तर सिन्सचा मिनिंग हा टू वेनी तुम्ही यूज करू शकता, एक तर पासून किंवा कारण किंवा त्यामुळे असा त्याचा मिनिंग तुम्ही घेऊ शकता. तर थर्ड सेंटेन्स बघूया, सिन्स यू आर हिअर लेट्स स्टार्ट द मीटिंग. तू इथे आहेस म्हणून. ओके, सिन्सचा जो मिनिंग आहे तो कारण किंवा म्हणून अशा पद्धतीने इथे घेतलेला आहे. सो मराठीमध्ये त्याचा मिनिंग असा होतो, तू इथे आहेस म्हणून आपण बैठक सुरू करूया. तू इथे आहेस म्हणून आपण बैठक सुरू करूया असा सिन्सचा मिनिंग होतो. आता सिन्स नंतर जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन तुम्हाला यूज करायचं आहे ते आहे सो दॅट. तर सो दॅटचा मराठीमध्ये अर्थ होतो जेणेकरून. ठीक आहे, सो दॅटचा मराठीमध्ये अर्थ होतो जेणेकरून. तर त्याला कसं यूज करायचंय ते आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, ही वर्क्स हार्ड सो दॅट ही कॅन अर्न मनी. ही वर्क्स हार्ड सो दॅट ही कॅन अर्न मनी. सो दॅट म्हणजे जेणेकरून. सो मराठीमध्ये त्याचं मिनिंग असं होईल सेंटेन्स, तो पैसे कमवण्यासाठी कठोर मेहनत करतो. किंवा तो कठोर मेहनत करतो जेणेकरून त्याला पैसे कमवले जातील. ठीक आहे, सेकंड सेंटेन्स आहे, आय एक्सप्लेन्ड इट स्लोली सो दॅट दे कुड अंडरस्टँड. जेणेकरून आय एक्सप्लेन्ड इट स्लोली म्हणजे मी हळूहळू समजावले
जेणेकरून त्यांना ते समजावे. ओके. सो मराठीमध्ये आपण सेंटेन्स कसं लिहिलंय, त्यांना समजावे म्हणून मी हळूहळू समजावले. तुम्ही एकतर त्याला लिहिताना असं लिहू शकता किंवा अ, मी हळूहळू समजावले जेणेकरून त्यांना समजावे असं सुद्धा लिहू शकता. आता थर्ड सेंटेन्स आहे, ही स्टडीड हार्ड सो दॅट ही कुड पास. ही स्टडीड हार्ड सो दॅट ही कुड पास. त्याने अभ्यास केला जेणेकरून तो पास होईल. असं सुद्धा मराठीमध्ये सेंटेन्स होईल किंवा तो पास होण्यासाठी त्याने खूप अभ्यास केला. आता हे सिंपल सेंटेन्स इथे लिहिलंय ज्याच्यामध्ये जेणेकरून असं तुम्हाला कुठे दिसत नाहीये. तर एक्झॅक्ट तुम्ही म्हणजे वर्ड वाईज मीनिंग न घेता सेंटेन्सचा मीनिंग काय आहे ते लक्षात घ्या. ओके. सो दॅटचा मीनिंग आहे जेणेकरून. ठीक आहे. तर सेंटेन्सेस तुम्हाला असे बनवायचे आहेत. ओके. आता सो दॅटच्या नंतर दॅन. सो दॅटच्या नंतर दॅन हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. तर दॅनचं मराठी मिनिंग आहे पेक्षा. तर आपण इंग्लिश बोलताना फक्तच दॅन असं म्हणू शकत नाही. ओके. सो दॅन आपल्याला दोन सेंटेन्सेसला जोडण्याचं काम करेल किंवा त्या दोन्ही सेंटेन्सेस मधला रिलेशन काय आहे ते दाखवण्याचं काम करेल. बिकॉज इट इज अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलंय, ही इज टॉलर दॅन मी. तर दॅनचा मिनिंग होतो पेक्षा म्हणजे त्यापेक्षा. ठीक आहे. सो ही इज टॉलर दॅन मी म्हणजे तो माझ्यापेक्षा उंच आहे असा त्याचा मिनिंग होईल. ओके. सेकंड एक्झाम्पल बघूया, शी इज मोर इंटेलिजंट दॅन हर ब्रदर. शी इज मोर इंटेलिजंट दॅन हर ब्रदर म्हणजे ज्यापेक्षा, तर तिच्या ब्रदरच्या पेक्षा किंवा तिच्या भावापेक्षा ती जास्त बुद्धिमान आहे. ती तिच्या भावापेक्षा जास्त बुद्धिमान आहे. ओके. असं त्याचा मीनिंग होईल. आता जनरली आपण असे सेंटेन्सेस बोलतो. थर्ड सेंटेन्सेस मध्ये आपण दॅन का यूज केलंय? सो बघूया थर्ड सेंटेन्स, आय वुड रादर स्टे होम दॅन गो आउट. बाहेर जाण्यापेक्षा मी घरी राहणे पसंत करेन असा त्याचा मीनिंग होतो. आता दॅनच्या नंतर दॅट. दॅटचा मीनिंग काय आहे एक्झॅक्टली? तर दॅट हे आपण की म्हणून यूज करतो मराठीमध्ये. तर एक्झाम्पल्स थ्रू हे लवकर लक्षात येईल की दॅट कधी यूज करायचंय. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, आय नो दॅट ही इज ऑनेस्ट. म्हणजे मला माहित आहे की तो प्रामाणिक आहे असं त्याचा मीनिंग होईल. आय नो दॅट की तो प्रामाणिक आहे. ओके. सेकंड सेंटेन्स मध्ये दॅट का यूज केलंय बघूया. शी सेड दॅट शी वॉज टायर्ड. ती म्हणाली की ती थकली आहे. ओके. ती म्हणाली की ती थकली आहे असा त्याचा मीनिंग होतो. दॅट अशा पद्धतीने यूज करायचं आहे. आता थर्ड सेंटेन्स बघूया, इट इज क्लिअर दॅट ही मेड अ मिस्टेक. हे स्पष्ट आहे की त्याने चूक केली. हा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. इट इज क्लिअर दॅट. इट इज क्लिअर म्हणजे हे स्पष्ट आहे आणि दॅटचा मराठी मिनिंग की ही मेड अ मिस्टेक म्हणजे त्याने चूक केली. सो हे स्पष्ट आहे की त्याने चूक केली. अशा वेनी तुम्हाला ओव्हरऑल दॅट यूज करायचं आहे. ओके. आता नेक्स्ट जे कंजंक्शन आहे ते आहे अनलेस. सो अनलेसचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? तर जोपर्यंत नाही. ओके. अनलेसचा मराठीमध्ये अर्थ होतो जोपर्यंत नाही. आता सेंटेन्स मध्ये त्याचा यूज कसा करायचा आहे ते बघूया. यू वोंट पास अनलेस यू स्टडी. यू वोंट पास अनलेस यू स्टडी म्हणजे जोपर्यंत नाही. अनलेसचं ऑलरेडी मिनिंग, अनलेसच्या मिनिंग मध्येच नाही असा शब्द आहे. ठीक आहे. सो डोंट बी कन्फ्यूज. इथे तुम्हाला इथे अनलेस नंतर काय यूज केलंय? यू स्टडी. अनलेस नंतर यू स्टडी. ओके. यू डोंट स्टडी असं नाही, फक्त यू स्टडी असं यूज करायचंय. सो मराठीमध्ये अर्थ काय होतो? तू अभ्यास केला नाहीस तर तू पास होणार नाहीस. किंवा आपण असं लिहू शकतो, जोपर्यंत तू अभ्यास करणार नाहीस तोपर्यंत तू पास होणार नाही. ओके. आता सेकंड सेंटेन्स बघूया. सेकंड सेंटेन्स बघूया, आय वोंट गो अनलेस यू कम विथ मी. म्हणजे जोपर्यंत तू माझ्यासोबत येणार नाही तोपर्यंत मी नाही जाणार. इथे मराठीमध्ये अर्थ काय लिहिलंय? तू माझ्यासोबत आला नाहीस तर मी जाणार नाही. ठीक आहे. असं सुद्धा लिहू शकतो किंवा त्याच्यामध्ये जोपर्यंत
हा वर्ड लिहून सुद्धा हे सेंटेन्स तयार होईल. मराठीमधले सेंटेन्सेस तुम्ही 2-3 प्रकारे लिहू शकता. आता थर्ड सेंटेन्स जे आहे ते आहे वी कांट स्टार्ट अनलेस एव्हरीवन इज रेडी. वी कांट स्टार्ट अनलेस एव्हरीवन इज रेडी म्हणजे जोपर्यंत सगळे रेडी होत नाही, जोपर्यंत तुम्ही असं सुद्धा सेंटेन्स स्टार्टिंगला लिहू शकता. जोपर्यंत आणि नंतर तुमचं सेंटेन्स तुम्ही लिहू शकता. जोपर्यंत सगळे रेडी होत नाही, तोपर्यंत आम्ही सुरुवात करू शकत नाही. असं सुद्धा सेंटेन्स लिहू शकता. किंवा असं लिहू शकता, सगळे तयार नसतील तर आपण सुरू करू शकत नाही. ओके. असं तुम्हाला अनलेसचा यूज करायचा आहे. अनलेस नंतर नेक्स्ट जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आहे अंटिल. अंटिलचा मीनिंग होतो जोपर्यंत. अनलेसचा मीनिंग काय होता? जोपर्यंत नाही. अंटिलचा मीनिंग आहे जोपर्यंत. ओके. सो कसं यूज करायचंय ते सेंटेन्स मधून बघूया. फर्स्ट सेंटेन्स, वेट हिअर अंटिल आय कम बॅक. म्हणजे जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत इथेच थांब. ओके. मी परत येईपर्यंत इथे थांब. असा त्याचा मीनिंग होतो. सेकंड सेंटेन्स लिहिलंय, डोंट ओपन द गिफ्ट अंटिल युअर बर्थडे. म्हणजे तुझ्या बर्थडेच्या दिवसापर्यंत तू हे गिफ्ट उघडू नकोस. ठीक आहे. तुझ्या वाढदिवसापर्यंत भेटवस्तू उघडू नकोस. असा मराठीमध्ये या सेंटेन्सचा मीनिंग होतो. मुद्दाम सेंटेन्स घेतलेले आहेत जेणेकरून सेंटेन्सेस मधून तुम्हाला क्लिअर होईल की कंजंक्शन्सचा यूज कसा करायचा आहे. थर्ड सेंटेन्स बघूया. स्टे इनसाइड अंटिल द रेन स्टॉप्स. स्टे इनसाइड अंटिल द रेन स्टॉप्स म्हणजे पाऊस थांबेपर्यंत आतच राहा. अंटिलचा मीनिंग आहे जोपर्यंत. म्हणजे जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत आतच राहा. असा त्याचा मीनिंग होतो. किंवा असं सुद्धा सेंटेन्स होऊ शकतं की पाऊस थांबेपर्यंत आतच राहा. अंटिलच्या नंतर जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आहे व्हेन. आता व्हेनचा मराठीमध्ये अर्थ होतो जेव्हा. ओके. सो हाऊ कॅन वी यूज व्हेन ते या सेंटेन्सेस मध्ये मी दाखवले. फर्स्ट सेंटेन्स बघूया. आय कॉल्ड यू व्हेन आय रिच्ड होम. आय कॉल्ड यू व्हेन आय रिच्ड होम म्हणजे जेव्हा मी घरी पोहोचेल तेव्हा तुला कॉल करेल. ठीक आहे. मराठीमध्ये कसं सेंटेन्स तयार झाले, मी घरी पोहोचलो तेव्हा मी तुला कॉल केला. ओके. रिच्ड होम इथे ऑलरेडी केला. इथे रिचला ईडी लावलेला आहे म्हणजे तुम्ही V2 चा फॉर्म घेतलाय म्हणजे ऑलरेडी पोहोचलेले आहेत. ठीक आहे. सो सेंटेन्स इथे म्हणूनच असं दाखवलंय की मी घरी पोहोचलो तेव्हा मी तुला कॉल केला म्हणजे ऑलरेडी केलाय. ठीक आहे. आता व्हेनचा यूज सेकंड सेंटेन्स मध्ये कसा केलाय बघूया. ही वॉज स्लीपिंग व्हेन आय अराइव्ड म्हणजे जेव्हा मी आलो तेव्हा तो झोपला होता. ठीक आहे. मी आलो तेव्हा तो झोपला होता. असं सेंटेन्स इथे पण व्हेनचा यूज करून घेतलेला आहे. थर्ड सेंटेन्स आहे व्हेन शी स्माइल्ड एव्हरीवन क्लॅप. जेव्हा ती हसली तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ओके. जेव्हा ती हसली तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या असा मीनिंग होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हेनचा यूज करायचा आहे. व्हेन नंतर व्हेनेवर. व्हेनेवर चा यूज कसा करायचा आहे आणि व्हेनेवरचा मराठीमध्ये अर्थ होतो जेव्हा केव्हाही. ओके. सो जेव्हा केव्हाही असा त्याचा मीनिंग होतो आणि व्हेनेवर सेंटेन्स मध्ये कसं यूज करायचे ते बघूया. कम टू मी व्हेनेवर यू नीड हेल्प म्हणजे जेव्हा केव्हा तुला मदतीची गरज असेल तेव्हा माझ्याकडे ये. तुला मदतीची गरज असेल तेव्हाही माझ्याकडे ये. असं सेंटेन्स इथे व्हेनेवरचं मी तुम्हाला करून दाखवलंय. सेकंड सेंटेन्स बघूया. शी स्माइल्स व्हेनेवर शी सीज अ बेबी म्हणजे जेव्हा केव्हा ती बाळाला बघते तेव्हा ती हसते. ठीक आहे. सो मराठीमध्ये सेंटेन्स कसं लिहिलंय, ती बाळ पाहिल्यावर नेहमी हसते. ओके. ती बाळ पाहिल्यावर नेहमी हसते. असं सेंटेन्स तयार होईल. थर्ड सेंटेन्स बघूया व्हेनेवर चा यूज करून. यू कॅन विजिट अस व्हेनेवर यू लाईक. यू कॅन विजिट अस व्हेनेवर यू लाईक. तुला पाहिजे तेव्हा तू आम्हाला भेट देऊ शकतोस. म्हणजे जेव्हा केव्हा तुला आवडेल तेव्हा तू आम्हाला भेट देऊ शकतोस. असा व्हेनेवरचा यूज करायचा आहे. ओके. व्हेअर.
नेक्स्ट जे कंजंक्शन आहे ते आहे वेअर. वेअर म्हणजे जिथे. ओके. आता सेंटेन्सेस मध्ये वेअरला कसं यूज करायचंय ते आपण बघूया. फर्स्ट सेंटेन्स, आय रिमेंबर द प्लेस वेअर वी मेट. आय रिमेंबर द प्लेस वेअर वी मेट म्हणजे जिथे आपण भेटलो होतो ती जागा मला आठवते, असा मराठी मिनिंग होईल. आय एम शुअर की एक्झाम्पल्स वरून तुम्हाला इझिली क्लिअर होत असेल की हे सेंटेन्सेस मध्ये कंजंक्शन्स कसे यूज करायचे आहेत आणि सेंटेन्सेस कसे बनवायचे आहेत. सेकंड सेंटेन्स बघूया. दिस इज द हाऊस वेअर आय वॉज बॉर्न. दिस इज द हाऊस वेअर आय वॉज बॉर्न म्हणजे हे ते घर आहे जिथे माझा जन्म झाला. ओके. हेच ते घर जिथे मी जन्मलो. ठीक आहे. जिथे म्हणजे वेअर. थर्ड सेंटेन्स आहे, शो मी वेअर यू फाउंड इट. शो मी वेअर यू फाउंड इट म्हणजे काय, तू ते कुठे सापडलं ते मला दाखव, किंवा जिथे कुठे तुला ते सापडलं असेल ते मला दाखव, असं सेंटेन्स जे आहे वेअर. वेअर म्हणजे जिथे, याचा यूज करून अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण इथे तयार करू शकतो. तर वेअर नंतर आहे वेअर एव्हर. ओके. वेअर म्हणजे जिथे आणि वेअर एव्हर म्हणजे जिथेही. ओके. सेंटेन्स बघा, आय विल फॉलो यू वेअर एव्हर यू गो. तू जिथेही जाशील तिथे मी येईन, असा त्याचा मिनिंग होतो. बोलताना जेव्हा आपल्याला जिथेही असं बोलायचं असतं तेव्हा आपण वेअर एव्हरचा यूज करत असतो. सो तू जिथेही जाशील तिथे मी येईन. आय विल फॉलो यू वेअर एव्हर यू गो. ओके. सेकंड सेंटेन्स, सीट वेअर एव्हर यू लाईक. जिथेही तुला आवडेल तिथे तू बस, किंवा तुला पाहिजे तिथे बस. ठीक आहे. थर्ड सेंटेन्स, ही इज वेलकम वेअर एव्हर ही गोज. ही इज वेलकम वेअर एव्हर ही गोज म्हणजे तो जिथेही जातो तिथे त्याचं स्वागतच होतं, असा त्याचा मिनिंग होतो. तो जिथेही जातो तिथे त्याचे स्वागत होते. ओके. अशा पद्धतीचे तुम्हाला वेअर एव्हर यूज करून सेंटेन्सेस तयार करून बघायचे आहेत आणि ते डेली यूज मध्ये तुम्हाला बोलताना बोलायचे आहेत. सो नेक्स्ट जे कंजंक्शन आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ते आहे वेदर. वेदरचा मराठीमध्ये मिनिंग होतो की नाही. सो इथे वेदरचा यूज कसा केलाय ते आपण बघूया. फर्स्ट सेंटेन्स, आय डोंट नो वेदर ही विल कम ऑर नॉट. की नाही, वेदरचा मिनिंग होतो की नाही. सो आय डोंट नो वेदर ही विल कम ऑर नॉट म्हणजे तो येईल की नाही मला माहित नाही. ओके. असा सेंटेन्सचा अर्थ होईल. सेकंड सेंटेन्स, शी आस्क्ड वेदर आय वॉज फीलिंग ओके. शी आस्क्ड वेदर आय वॉज फीलिंग ओके. तिने विचारले की मी ठीक आहे की नाही. ओके. तिने विचारले की मी ठीक आहे का, असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. थर्ड सेंटेन्स, टेल मी वेदर यू अग्री विथ दिस प्लॅन. टेल मी वेदर यू अग्री विथ दिस प्लॅन म्हणजे तू या योजनेशी सहमत आहेस की नाही ते मला सांग. ठीक आहे. वेदरचा यूज तुम्ही असा करू शकता सेंटेन्सेस मध्ये, की वेदरचा मिनिंग होतो की नाही म्हणजे एक्झॅक्टली. आता फर्स्ट सेंटेन्स जसं होतं तो येईल की नाही मला माहित नाही. सेकंड होतं तिने विचारले की मी ठीक आहे की नाही, किंवा तू या योजनेशी सहमत आहेस की नाही ते मला सांग. सो अशा पद्धतीचे जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्हाला वेदर यूज करून बोलायचे आहेत. ठीक आहे. सो वेदरच्या नंतर जे आहे व्हाईल. वेदर नंतरचं जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आहे व्हाईल. सो व्हाईलचा मराठी मिनिंग असा होतो जेव्हा किंवा दरम्यान. सो सेंटेन्स मध्ये बघूया. शी वॉज सिंगिंग व्हाईल कुकिंग. व्हाईल कुकिंग, आता इथे दरम्यान असा मिनिंग आपल्याला घ्यावा लागेल या सेंटेन्स मध्ये. शी वॉज सिंगिंग व्हाईल कुकिंग म्हणजे ती स्वयंपाक करताना करत असताना गात होती. ओके. ती स्वयंपाक करताना गात होती. होती का घेतलंय, गात होती का घेतलंय, तर वॉज सिंगिंग असं आपण इथे घेतलेलं आहे. सो व्हाईलचा मिनिंग इथे दरम्यान असा घेतलेला आहे. सेकंड सेंटेन्स, आय स्टेड क्वाईट व्हाईल ही वॉज स्पीकिंग. आता या सेंटेन्स मध्ये जो व्हाईलचा मिनिंग आहे तो जेव्हा असा घेतलेला आहे. या सेंटेन्स मध्ये व्हाईलचा मिनिंग जेव्हा असा घेतलाय.
सो आय स्टेड क्वाईट व्हाईल ही वॉज स्पीकिंग. म्हणजे तो बोलत असताना मी शांत राहिलो. जेव्हा तो बोलत होता तेव्हा मी शांत राहिलो. असं सेंटेन्स तुम्ही घेऊ शकता. सो बोलताना तुम्हाला व्हाईलचा जो यूज आहे तो 2 वेनी करू शकता तुम्ही. एकतर जेव्हा किंवा दरम्यान. आता जे थर्ड सेंटेन्स आहे व्हाईलचं ते बघूया. व्हाईल आय अग्री विथ यू, आय हॅव अ डिफरंट ओपिनियन. मी तुझ्याशी सहमत असूनही माझं वेगळं मत आहे, असा ह्याचा मीनिंग होईल. मी तुझ्याशी सहमत असूनही माझं वेगळं मत आहे. ओके. व्हाईल आय अग्री विथ यू म्हणजे जेव्हा मी तुझ्याशी अग्री किंवा तुझ्याशी सहमत आहे. सो तरीही मला एक वेगळं मत आहे. असं हे सेंटेन्स इथे घेतलेलं आहे. ओके. सो व्हाईलचा यूज करून तुम्हाला अशा पद्धतीचे सेंटेन्सेस म्हणजे वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्हाला बनवून बघायचे आहेत आणि डेली तुम्ही जेव्हा बोलता इंग्लिशमध्ये, तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स यूज करायचे आहेत. सो आय होप तुम्हाला आजचं सेशन हे इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि याचा तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये यूज होईल. अँड थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून. सो थँक्स फॉर वॉचिंग.